श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. नक्कीच या जगाच्या पाठीवर वाईट गोष्टी आपल्या कानावर सर्रासपणे पडत असतात, पण त्याने आपलं आयुष्य सुधारलं जात नाही किंवा त्याने आपल्याला कुठलाही फायदा देखील होत नाही. पण या उलट जर एखादा संदेश, एखादा सकारात्मक विचार जर आपल्या कानी पडला आणि त्याचं अनुकरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर नक्कीच आपलं आयुष्य हे सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच आजचा जो हा स्वामी संदेश आहे तो तुम्ही प्रत्येकाने ऐकावा अशी मी विनंती करते. आजचा संदेश सांगायला सुरुवात करते. तर स्वामी सांगतात की रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुम्हाला देव एक संधी प्रदान करत असतो. जेव्हा तुमचे डोळे उघडतात तेव्हा नवीन आयुष्य, नवीन दिवस तुम्हाला पाहायला मिळतो. याचा अर्थ स्वामींचा विश्वास तुमच्यावरचा अजूनही कमी झालेला नाही आणि तुमच्यातही असे सुप्त गुण आहे ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य बदलवू शकतात. पण आपण ह्या गोष्टींचा विचारच करत नाही. नक्कीच जेव्हा आपण डोळे उघडतो, आपल्यासाठी नवीन दिवस आपली वाट पाहत असतो, तेव्हा सर्वप्रथम आपल्याला त्या देवाचे आभार मानायचे आहे की हे स्वामी राया, तुझ्यामुळे आज माझ्या आयुष्यामध्ये नवीन एक दिवस मला पाहायला मिळाला आणि त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. त्यासोबतच कालपेक्षा माझा आजचा दिवस कसा चांगला होईल यासाठी मी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि जो कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला स्वामींची साथ मिळते म्हणजे मिळतेच. त्यानंतरचा दुसरा संदेश, जर गेलेली वेळ, गेलेला भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या भावना दुखावून जात असेल आणि तुमच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रूच आणत असेल तर ती वेळ विसरणं हे कधीही हिताचंच ठरेल. कारण त्या गोष्टींमध्ये अडकून जर आपण बसलो तर नक्कीच आपला वर्तमान तर बिघडणारच आहे, पण भविष्य देखील आपलं खराब होणार आहे आणि हा विचार आपण कधीही करत नाही. या उलट आपण फक्त भूतकाळामध्ये कसं झालं, कोणी आपल्याला त्रास दिला, कोणी आपल्याला दुखावलं हाच विचार करत बसतो आणि आपलं सोन्यासारखं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. त्यामुळे जे काही भूतकाळात घडून गेलं आहे त्यावर एकच म्हणा की माझंच प्रारब्ध होतं, माझ्याच वाईट कर्मांचं फळ होतं आणि म्हणून ते मला भोगावं लागलं. यामध्ये कुणाचीही तक्रार करू नका आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींना एवढं सांगा की भूतकाळातला मी अनुभव घेतला आहे आणि त्या चुका माझ्याकडून पुन्हा होणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देतो. नक्कीच स्वामी तुम्हाला हे जीवन सुधारण्यासाठी मदत करणार आहे. आणि बघा, जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपलं वर्तमान तर चांगलं राहणारच आहे, पण भविष्य देखील आपलं उज्ज्वल होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर पुढे स्वामी सांगतात की जेव्हा खूप रडावंसं वाटतं ना तेव्हा नक्कीच रडायला हवं, पण रडत असताना फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये रडायला हवं, चार भिंतीच्या आतच रडायला हवं. अगदीच एकटेपणा नाहीच गेला तर स्वामींसमोर रडायला हवं. कारण जेव्हा आपण ह्या जगासमोर रडतो तेव्हा नक्कीच ह्या अश्रूंची किंमत कोणालाही नसते. त्यामुळे ज्याला आपली किंमत कळते त्याच्यासमोरच रडावं आणि स्वामी एकमेव असे आहे की जे आपल्यावर शंका घेत नाहीत. आपल्या चुका, आपले गुण हे सगळं काही स्वामींना ठाऊक असतं आणि त्या चुकांमधून सुधारणा कशी करायची याचे धडे देखील स्वामी आपल्याला देत असतात. त्यामुळे रडण्यासाठी स्वामींशिवाय दुसरी जागा नाही. आणि जेव्हा आपण आपल्या घराचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकतो, ह्या जगामध्ये वावरण्यासाठी पुढाकार घेतो, तेव्हा मात्र आपल्याला हसतमुखानेच बाहेर पडायचं आहे, हसतमुखानेच प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचं आहे. तर नक्कीच स्वामी अशा भक्ताची साथ कधीही सोडत नाही. त्यानंतर स्वामी म्हणतात की जिथे आपल्याला बोलावलं जात नाही तिथे कधीही जाऊ नये. कारण असं केल्यामुळे होतं काय की आपण स्वतःचंच महत्त्व स्वतःच्या हाताने कमी करून घेत असतो आणि स्वतःच्या नजरेत आपण स्वतःला कमी लेखत असतो. त्यापेक्षा जिथे आपल्याला बोलावलं जात नाही तिथे जाण्यात काहीही अर्थ नाही आणि अगदी कुणी ढकलून देईपर्यंत तिथेच उभं राहणं हे अगदी मूर्खपणाचं लक्षण म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा जो संदेश आहे तो देखील खूप अनमोल असा आहे. जेव्हा कधी आपण नवीन काही करू पाहतो तेव्हा बऱ्याचदा आपण एका विचाराने पुन्हा एकदा मागे सरकतो आणि पुढे जाण्याचा विचार सोडून देतो. तो विचार म्हणजे काय तर लोक काय म्हणतील, लोकांनी काय म्हणावं हे आपण का ठरवावं, त्यांचं काम त्यांना करू द्यावं आणि त्यांचंही काम जर आपणच केलं तर मग त्यांनी काय करावं, बरोबर ना. म्हणून लोक काय म्हणतील हे म्हणून आपली प्रगती थांबवावी हे अगदी मूर्खपणाचंच लक्षण आहे. त्यामुळे आपल्या डोक्यातून हे एक वाक्य लोक काय म्हणतील हे पूर्णतः डिलीट करणंच गरजेचं आहे. फक्त डिलीट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती अशी की वाईट वागताना ठेवावी लाज, वाईट वागताना ठेवावी लाज. आवर्जून करावा तेव्हा लोकांचा विचार, आवर्जून करावा तेव्हा लोकांचा विचार, पण
पण चांगले करताना ऐकावे मनाचे, पण चांगले करताना ऐकावे मनाचे, अन स्वच्छ ठेवावे आपले आचार, अन स्वच्छ ठेवावे आपले आचार. स्वामी भक्त हो, नक्कीच अशा पद्धतीने जी व्यक्ती वागते तिची साथ स्वामी कधीही सोडत नाही. हे अगदी तुम्ही डोळे झाकून या वाक्यावर विश्वास ठेवा. आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.